आखाती राष्ट्रात युद्ध लागल्यामुळं आपल्याकडं गॅसचा मोठ्या प्रमाणात तुटवडा झाला आहे. त्यामुळं अनेक व्यावसायिकांचा मोठ्या प्रमाणात हिरमोड होताना पाहायला मिळतो. त्यांच्या उद्योगावरही परिणाम होताना पाहायला मिळत आहे. आपण बघू शकता की मी सध्या नांदेडच्या बिलोली शहरातील एका जय दुर्गा धाबा नावाच्या मटण खानावळीवर आहे. अत्यंत प्रसिद्ध असं मटण खानावळ आहे आणि इकडं खवय्ये सातत्यानं येत असतात. अशा पद्धतीने सगळी लाकडं यांनी खरेदी केली आहेत आणि त्याच धर्तीवर इकडं जे आहे ते सगळा स्वयंपाक केला जातो. जे काही नॉनव्हेज आहे ते बनवलं जातं. मी तुम्हाला दाखवणार आहे की कशा पद्धतीचा परिणाम जो आहे. अक्षरशः या व्यावसायिकांना चूल मांडावी लागली आणि चुलीवर सगळा हा स्वयंपाक करावा लागतो. आपण बघू शकता की हे गॅसचं सगळं शेगडी आहे. हा 3 शेगडीचा हा पूर्ण आहे आणि इथे सिलेंडर नसल्यामुळे हे सगळं बंद पडलं आणि त्यांनी अक्षरशः अशा पद्धतीची चूल जी आहे ती मांडली आणि त्या चुलीवर सगळा स्वयंपाक करताना पाहायला मिळते. आणि याच्यामध्ये व्यावसायिकांना मोठा त्रास सुद्धा सहन करावा लागतो, कारण धूर होते आणि सगळ्याच गोष्टींचा त्रास सहन करावा लागतो. आपल्यासोबत या हॉटेलचे मालक आहेत, त्यांची बोलूया. दादा, कशा पद्धतीचा हा सगळा त्रास सहन करावा लागतोय, कशा अडचणीचा सामना करताय तुम्ही? जसं हे चूलवर स्वयंपाक करायचं म्हणलं तर भरपूर त्रास होतोय. डोळे भगभग करतात आणि गॅस भेटत नाही. इथं कस्टमरला जेवण वेळेवर भेटत नाही. त्याचं तर चुलीवरचं म्हणलं तर त्रास होते. यांची सवयच नाही ना आपल्याला अगोदर. आता गॅस भेटत नाही, प्रॉब्लेम असल्यामुळं लईच त्रास व्हायला. कस्टमर गॅस मिळत नाही तुम्हाला आता? आता जवळपास महिना होत आहे आणि याचा काही परिणाम झालाय तुमच्यावर? खूप. आता काय गॅस भेटत नाही, कसंही गॅस भेटत नाही. एकतर OTP शिवाय दिल्याशिवाय गॅस भेटत नाही म्हणाले. आता एकतर व्यावसायिक मिळतो का गॅस? नाही महागाईचं असेल ब्लॅक मध्ये तर काहीच भेटत नाही. मिळच नाही. याचा ग्राहकावर काही परिणाम झालाय? ग्राहकचं म्हणजे काय, आता वेळेवर भेटत नसल्यामुळं ग्राहक वापस चालले. वेळेवर काय मिळत नाही? काय कोणतेही ऑर्डर भेटत नाहीत ना लोक. म्हणजे उशीर लागतोय का? हा, वेळ लागतोय कोणत्या ऑर्डरला. आणखीन काही परिणाम झाला का युद्धाचा तुमच्या सगळ्या व्यवहारावर? काय व्यवहार म्हणजे प्रत्येक आयटमचे रेट वाढलेले आहेत. तेलाचे पण रेट वाढलेले आहेत. तेल व्यवस्थित होतं अगोदर, आता त्याचे पण रेट वाढल्यामुळे आम्हाला ग्राहकसाठी रेट बी वाढता येत नाहीत. आणि चिकन मटनचे पण रेट वाढलेले आहेत. कस्टमरला आपण जर रेट वाढून दिला तर कस्टमर येत नाही, त्याच्यामुळं रेट वाढवायची बी परेशानी झाली. तेल काय भाव आहे? चिकन मटनचे कसे दर वाढले? चिकनचे रेट कसे वाढलेत म्हणजे जे आता युद्ध असल्यामुळे त्याच्यामुळे वाढलेत, काहीच कळणार गेले. आता चिकन अगोदर 200 रुपये किलो होतं, आता 280-300 रुपये किलो द्यायले. मटन 700 रुपये 750 रुपये किलो द्यायले. तेल कसं बाय? तेल आता 120-125 होता, आता 150 रुपये द्यायले. आता आणायचं कसं, करायचं कसं हेच कळत नाही. नफ्यामध्ये याचा तुमच्यात बराच फरक पडला असेल? बरं फरक म्हणजे आता काय, पैसेच उरत नाहीत ना याच्यामध्ये. एक तर भरपूर रेट वाढलेले आहेत, प्रत्येक आयटमचे रेट वाढलेले आहेत. आणावं कसं आणि कस्टमरला द्यायचं कसं हेच कळत नाही. किती लोक काम करतात सगळे इकडे आणि त्यांच्या पगारामध्ये काय कमी जास्त? काय आता कमी जास्त का आपण वाढवलं नाहीत. आता त्यांची मागणी आहे की काहीतरी वाढवा, त्यांच्या बी घरी भरपूर त्रास आहेत त्यांना पण. आता त्यांनी वाढवा म्हणाले, आम्ही सांगितले का तर ऍडजस्ट करूया म्हणून. पगार तर द्यावाच लागेल. पगार तर द्यावाच लागला तर त्याला. आता आपल्याच घरातले काहीतरी पैसे भरून द्यावं लागतात. आता कस्टमर तर भरपूर वापस चालले तर वेळेवर भेटत नसल्यामुळं. आता हे आम्ही चूल वापरायला तर या चुलीवरच असे पूर्ण आयटम असं बनावं लागतं त्याच्यावर. आता या चुलीवर लवकर होईल का, असं प्रॉब्लेम व्हायला गॅसमुळं. गॅस नसल्यामुळं असं प्रॉब्लेम व्हायला समजा. आज बघितलं गेलं तर वेळेत ऑर्डर देता येत नाहीत आणि ग्राहकांचं समाधान सुद्धा त्यामुळे होत नाही. शिवाय अनेक दर जे आहेत ते वाढले, त्यामुळं हॉटेल व्यावसायिकांच्या नफ्यामध्ये कुठेतरी तूट झाल्याचं पाहायला मिळते. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेशसह गजानन देशमुख, TV9 मराठी, बिलोली, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.